1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। महाराष्ट्र राज्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो, कारण आपण त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचे राज्य म्हणजेच स्वराज्य निर्माण केलं। आपण त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीच्या वारकरी बांधवांचा वैष्णवांचा मेळा जमतो आणि तो एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन होतो। आपण त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रातून महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढींच्या, परंपरांच्या आणि कर्मकांडांच्या चौकटी जुगारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं। महाराष्ट्राची राजधानी मुंबई। मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळाली नाही, त्यासाठी मोठा लढा द्यावा लागला। हजारो लोकांनी रक्त सांडले आणि अभूतपूर्व लढ्यानंतर 1960 साली मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग मुंबई महाराष्ट्रात कशी सामील झाली याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते। त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती। दोन्ही भाषकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती, पण मुंबई कोणाची हा वाद गाजला। कर्मवीर भाऊसाहेब हिरेंपासून ते SM जोशींपर्यंत सर्वांनी या लढ्यात भाग घेतला। कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी नागपूर येथे संयुक्त महाराष्ट्राच्या कराराबाबत पुढाकार घेऊन त्याचसोबत महाराष्ट्रातील नेत्यांना एकत्रित करण्यास सुरुवात केली। राज्य पुनर्रचना समिती पुढे निवेदन देण्यासाठी मुंबई राज्यातर्फे एक समिती नेमण्यात आली। या समितीने निवेदन दिले। या निवेदनानुसार राज्य पुनर्रचना समितीने मुंबईचा समावेश प्रथमदर्शनीच संपूर्ण महाराष्ट्रात केला। गुजराती नेत्यांनी मुंबई ही संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करण्यास स्पष्ट शब्दात विरोध केला। तरी सुद्धा भौगोलिक दृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राची आहे असे स्वच्छपणे या समितीने सांगून टाकले। 23 ऑगस्ट 1954 रोजी फजल अली कमिशनने भाऊसाहेब हिरेंना पुण्यात भेटीला बोलविले। त्यानुसार ते त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत 27 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती फजल अलींना भेटले। विदर्भासह महाराष्ट्र राज्य देण्याचे भाऊसाहेबांच्या मागणीस विचार होऊन विदर्भासह महाराष्ट्र राज्य देण्याचे अलींनी या भेटीत मान्य केले व मुंबईबाबत मार्ग काढण्याचे सांगितले। मात्र अहवाल जाहीर झाल्यानंतर चित्र उलटेच दिसले। फजल अली कमिशनने मराठी भाषेचे सर्व विखुरलेले भाग एकत्र आणण्याऐवजी विदर्भ वेगळा करून आणि मुंबईचा वाद निर्माण करून मराठी भाषकांना चक्क नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न केला। यात गुजराती व नेहरू गटाच्या मराठी नेत्यांचा सहभाग होता। दरम्यानच्या काळात भाऊसाहेब हिरेंनी दिल्लीपतींशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला। त्यात द्विभाषिक राज्य मान्य झाले नाही, त्यामुळे त्रिराज्य योजना पुढे आली होती। त्यात महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्र यांचा समावेश होता। 16 जानेवारी 1956 रोजी मुंबईत येऊन नेहरूंनी त्रिराज्य योजना जाहीर करीत मुंबई शहर केंद्रशासित करण्याचा निर्णयही याच वेळी जाहीर केला। यावर काकासाहेब गाडगिळांनी सभा घेऊन सरकारला बजावले होते की मराठी माणूस छातीवर गोळ्या जलेल, पाठीवर नव्हे। संयुक्त महाराष्ट्र चळवळ अतिशय जोमात येत होती आणि अखेर यश मिळाले। 23 एप्रिल 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीस संसदेची संमती मिळाली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। हे सर्व काही घडले ते केवळ प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांमुळेच आणि खऱ्या अर्थाने लढणाऱ्या नेत्यांमुळे।